कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमधील गोवंश हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। गोवंश हत्या प्रकरणाचा खेड पोलिसांनी छडा लावलेला आहे। या प्रकरणातील तपास कार्यामध्ये पोलिसांना आता यश आलेलं आहे। गोवंश हत्या प्रकरणी खेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून छडा लावलेला आहे। खेड पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। घटनास्थळावरून एक जिवंत बैल आणि मांस देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे। शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा बंद पाळू नये असे देखील पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरालगत वाहणाऱ्या नारंगी नदी पात्रात देवणा पुलाखाली गेल्या 2 दिवसांपासून सापडणाऱ्या गोवंश जनावरांच्या अवशेषाप्रकरणी खेड पोलिसांनी 24 तासांच्या आतमध्ये गोवंश हत्या करणाऱ्या 3 आरोपींना मुद्देमालासह पकडून अटक केलेली आहे। या प्रकरणात अन्य आरोपींचा शोध देखील सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक जिवंत बैल तसेच मांस देखील जप्त केले असल्याची माहिती खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी सांगितलं आहे। दरम्यान गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यामुळे खेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र आता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा बंद पाळू नये तसेच सोशल मीडियावरील अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे देखील श्री राजमाने यांनी सांगितलं आहे। हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने तसेच खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केलाय। या प्रकरणातील संपूर्ण तपासासंदर्भात खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी माहिती दिली आहे, ती आपण पाहूयात। खेड पोलीस ठाणे येथे काल एक श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्यासंदर्भात एक गुन्हा दाखल या खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता। त्या गायीचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते। त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही तात्काळ त्याचा तपास सुरू केला। घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात 4 टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज एक 3 आरोपी महत्वाचे आरोपी पकडलेले आहेत। त्यापैकी एका आरोपीकडे जनावरांचं जे काय मांस आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता, तो देखील आपण या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे, पुढील तपास सुरू केलेला आहे। या गुन्ह्यातील जी काय टोळी असू शकते किंवा जी काय साखळी असू शकते त्याच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचणार आहे आणि जे काही आरोपी असतील ते सर्व आरोपी अटक करून कडक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे। या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मला सर्व खेड वासियांना एक नम्र आवाहन करायचं आहे की काही अनाधिकृत पत्रक याच्यावर फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होते की बाबा बंद संदर्भात, परंतु असा कोणताही बंद नागरिकांनी पाळू नये। या संदर्भात कुणी काय धमकी वजा किंवा काय असं जबरदस्तीने कुणी काय करत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करावा। या अनुषंगाने आम्हाला त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जी आपल्याला खेडमध्ये जी शांतता पूर्वीपासून खेडवासी करतायत ते तशीच टिकून राहावी याकडे आम्ही लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे व्हॉट्सअपवर हे भावना भडकवण्यासंदर्भात किंवा ज्या काही पोस्ट अशा अफवावजा पोस्ट व्हायरल होत आहेत त्या पोस्टवर कुणी लक्ष देऊ नये किंवा आणि असे जर कोणी पसरवत असतील तर खरोखर त्यांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू आणि त्या ऍडमिनवर पण आम्ही त्या संदर्भात कारवाई केली जाईल हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे।